धुले में भूमि अभिलेख विभाग के कर्मचारियों ने लंबित मांगों को लेकर अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दिया है। 14 जनवरी 2020 के न्यायाधिकरण आदेश के बावजूद तकनीकी वेतन श्रेणी लागू नहीं की गई है। जून 2025 में राजस्व मंत्री की बैठक में 150 दिनों में मांगे मानने का आश्वासन भी दिया गया था, लेकिन अब तक कोई निर्णय नहीं हुआ है। नाराज कर्मचारियों ने कार्यालय परिसर में धरना आंदोलन किया और चेतावनी दी कि मांगे पूरी नहीं होने पर 2 मार्च से सेवा अवरोध आंदोलन किया जाएगा। मी श्री आनंद तायडे, जिल्हाध्यक्ष धुळे भूमी अभिलेख कर्मचारी संघटना भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 23/2/26 पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। शासन स्तरावरच्या भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। त्यात प्रमुख मागणी एक आहे आमची तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत। आम्ही भूमी अभिलेखचे सर्व कर्मचारी हे तांत्रिक काम करतात, परंतु वेतन मात्र लिपिकाचं मिळतं। हा मोठा अन्याय हा कर्मचाऱ्यांना होत आहे। त्याच्या विरोधात आम्ही जाऊन शासनाकडे मागणी केली आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळायला पाहिजे। दुसरी मुद्दे आहे की एकदा 94 पासून आपली तालुका पॅटर्न लागू झाला आहे, तेव्हापासून त्याचे आकृतीबंध तयार झाला आहे, तेव्हापासून त्या आकृतीबंधात सुधारणा झालेली नाही। काम प्रचंड वाढलं आहे, कर्मचारी तेच असतात ना तीच, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांवर खूप मोठा लोड पडतो आहे। त्याच्यामुळे कर्मचारी हे फार झाले आहेत। मोजणी कर्मचारींचा प्रवास भत्ता हा निश्चित करण्याबाबतची एक मागणी आहे। तर इतर विभागातील तांत्रिक ज्ञान नसलेल्या कर्मचाऱ्यांची विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती न करण्याबाबतची मागणी आहे। विभागाचे खाजगीकरण रद्द करण्याबाबतची मागणी आहे। शेत रस्ते अद्दा कायम व शासन निर्णय 29/8/25 सुधारणा करणे गरजेचे आहे। मोजणी ही बाबत धोरणात्मक अंतर्भूत करण्यात येऊ नये अशी एक मागणी आहे। भूमी अभिलेख हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुक्त संचालक पुणे हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरण्याबाबतची एक मागणी आहे। आणि जमाबंदी स्तरावर सुद्धा आपल्याकडे भरपूर मागण्या आहेत। अधिकारी कर्मचारी प्राधिकारी यांची कुठलीही परवानगी न घेता चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची चुकीची अमानवी पद्धत ही बंद करण्याबाबतची आमची मागणी आहे। अशा विविध मागण्यांसाठी आजपासून आम्ही सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि दिनांक 27